लोक असायची आणि अशी छोटीशी रवी नसायची बरं का. असा हॉल आहे, त्याला असा एक असं लाकडाचा हे करायचा, त्याला ते दोऱ्या बांधलेल्या असायच्या, दोरी आणि एक मोठा असा रवी वरी बांधायला खाली बांधायला आणि ते करायचं. तर त्यांचं ते आता काय केलेलं आहे यशोदेनं, सकाळची वेळ आहे. पूर्वी पहाटे पहाटे उठत होते बरं का. आताची पहाट म्हणजे 11:30. पूर्वी म्हणजे 5, 5:30, 4ला उठायचं आणि काम करावं लागत होती ना. काम स्वतःची स्वतःला करायची. मग यशोदा सकाळी उठलेली आहे, स्नान वगैरे केलं आणि कृष्णाला त्या नहू वगैरे घातलं आणि पाण्यामध्ये टाकून दिलं. त्याची झोप होईपर्यंत आपले कामं झाले पाहिजे. पूर्वीचं कसं होतं, एकदा पोरग आणि ती आंघोळ म्हणजे अशी तशी नव्हती. आबा बाबा यांना माहितीच नाही, त्याला तर अजिबात माहिती नाही. सांगतो तुझ्या करता आता. तर आंघोळ म्हणजे सुई न्यायची आंघोळ घालायला आणि ती आली अगोदर ती असे 9वार साडी इकडला फसा इकडं फसायची, इकडला फसा इकडं फसायची आणि त्या पोराला पायावर घ्यायची, अशी पायावर आणि तेल चोळायचे. पोर म्हणायचे एकदा सपाट्यातनं जर सापडलो तुम्ही वाचलो, नाही तर काही वाचत नाही. इकडला पाय तिकडं, तिकडला पाय इकडं, इकडला हात तिकडं. ते म्हणत मेलो मेलो आता मला आंघोळ नको. ते पोरं मनातल्या म्हणजे म्हणायचं ते. आणि ती दिसली बाई किती म्हणायचं आता माझं आज काही खरं नाही. हिच्या सपाट्यातून जर वाचलो तर वाचलो, नाही तर काही तेलाची मॉलिश करीत होते हो त्या बाळाला. अशी मॉलिश करायची, अशी मॉलिश करायची आणि गरम पाण्यामध्ये आंघोळ घातली आणि त्याला एकदा पाण्यात टाकलं आणि एक झोका दिला, काय डोळे उघडी. त्याला आपण उठूनच आणायचं. नाही तर आताचा बघा दोघं नवरा बायको त्या 4 ग्रॅमच्या पोराला याच्यामध्ये आयुष्यामध्ये ठेवलेलं त्याला आणायचं हळूच. अहो ती साबण घेतली का, ती साबण डॉक्टरांचीच घ्या, ती दुसरी कुणी नको, अलर्जी होईल. अगोदर दोघाला झालेली आहे आपल्या. ते आणायचं, बाथरूम मध्ये न्यायचं. ती पाणी, अहो ती पाणी गरम आहे, त्या लेकराला नाही जमायचं. परत गार पाणी टाका. दोघांनी म्हणून ते बकेट उचलायचं, तिकडे न्यायचं गार पाणी. अरे 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 अरे. पूर्वी त्या बाळाला आंघोळ घातली आणि एकदा झोक्यामध्ये पाण्यामध्ये टाकलं, ते काय वाटत होतं, तिच्या आईचं काम होईपर्यंत काही उठत नव्हतं. तसं कृष्णाला आंघोळ वगैरे घातलेली आहे, पाण्यामध्ये त्याला टाकलेलं आहे. मग हिचं ते रवी मंथा वगैरे 1 डेरा 2 डेरे 3 डेरे असं दही असायचं, ते त्याच्यामध्ये टाकायचं. राधे राधे गोविंद गोपाल राधे मंथन चालू आहे, डोळी काढायचंय. राधे राधे गोपाल. अरे पहिला माठ झाला का, दुसरा माठातला घ्या, परत काढा. वरील पाणी आलं, बाजूला काढा. राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे. अरे एक काम झालं का, परत दुसरा माठ घ्या, परत तिसरा माठ घ्या. असे मांडण्याचे माठे लोणी वगैरे सर्व काढायचे आणि इथं हे चालूच आहे. एक माठ झाला, दुसरा माठ झाला, तिसरा माठ झाला. इतक्यामध्ये कृष्ण भगवंत उठलेले आहेत. अरे कृष्णा झोप थोडं, माझं काम खूप राहिलंय आणखी. आई त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. काम पडलेलं आहे ना, पूर्वी कामच खूप होते हो. मोबाईल खेळायला वेळच नव्हते. सासू जायचंय तर सासरा यायचंय, तर नणंद जायची तर दीर यायचा. पहिलं हे बाकीच्या गोष्टी करायला वेळच नव्हता. शेतात जायचंय म्हणा, पाणी सोडायचंय म्हणा. तर असं कृष्ण उठलेले आहेत. आई मला घे ना, बोलायला सुरुवात केली होती. आई घे ना. अरे कृष्णा झोप रे थोडं, आताच काय, मला माझं काम पडलंय. नाही मला घे ना. आई काही यायला तयार नाही आहे. भगवंताने काय केलं, त्या पाळण्यावरच खाली उडी मारली. तू येत नाहीस का,
एक जण म्हणले लागला का, याला लागत असतं वय, जेमिनीला फरक पडला, याच्यात काही फरक पडला नाही. उडी मारल्याबरोबर आईकडे गेल्याबरोबर आई मला घे ना, आई मला घे ना. अगे कृष्णा थांब रे थोडं, आता कशाला घ्यायचंय, नाही मला घे. सोडी सोडी हात ना, सोडी सोडी हात ना, सोडी सोडी हात ना, गाना करू दे नदी मंथना, सोडी सोडी हात ना. सोडी सोडी हात ना, करू दे नदी मंथना. थंड्या थंड्या वेळेला ताक घुसळायचं, थंड्या थंड्या वेळेला ताक घुसळायचं. चंद्रावानी गोळे ते येतील लोणियाचे, चंद्रावानी लोणी ते येतील याचे याचे. रीती ही सांगती गोपांगना, रीती ही सांगती गोपांगना. सोडी 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 हात ना, काना करू दे दधी मंथना, सोडी सोडी हात ना. ए काना हात सोड माझे, मला काय करू दे, दधी मंथन वगैरे करू दे, खूप वेळ राहिला माझा. आई मला घे, ऐकत न गेले. असं म्हणल्याबरोबर आईला घ्यावं लागलं आणि आईनं घेतलं. घेतल्याबरोबर स्तनपान दिलं. भगवंत म्हणले मला तर घेतलंय, पण हिचं लक्ष कुठे आहे. भगवंतानं मग काय केलं, मनामध्ये विचार केला. मनी विचारी भगवंत, मातेचे मजवरी विचित्त, किंवा गुंतले प्रपंचात, म्हणून अग्निशी पेटविले. मी आलो इथं खोड्या करायला आलो, लोणी खायला आलोय, इथं गडबड गोंधळ काढायला आलो, पण इथं चित्त कुठे मला कळायला तयार नाहीये. काय मनी विचारी भगवंत, मनाला भगवंत विचारायला लागला. अरे मी इथं खोड्या करायला आलो, इथे मी नटकट करायला इथं आलो, सगळे आलोय, आणि ही काय करायली इथं, मग सगळं प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे. तिनं पूर्वी काय करायचं, अशा चुली असायच्या, चुली एक 5-6 चुली, म्हणजे पातेल एवढं दुधाचे, त्याला माती वगैरे लावून दूध त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि 2-4 आपले लाकडं लावले की ते आपलं चालत राहतं. आता याला घेतलंय मांडीवर, कोणाला, कृष्णाला, म्हणजे दुधाकडं पाहती सगळं, दूध उतू जाईल का, दूध उतू जाईल का. भगवंत म्हणले अगं माझ्याकडे लक्ष दे ना, दूध काय. पण ते म्हणले नाही, बायांचं 3 ठिकाणी खूप प्रेम असतं. सेन सेवाई लेकाने जावाई. जावाई कसा का असाना, काय सांगावं, कसं दिसतोय माझा जावाई, बघा ना अगदी कृष्णासारखा. कृष्ण कुठं, हे कुठं, पण त्याचं वर्णन जरी केलं तरी आता इथं लक्ष कुठं आहे, सगळं दुधाकडं. दूध उतू जातं काय की, दूध खाली येतंय काय की, दूध उतू जातंय काय की. भगवंत म्हणाले थांब, त्याला पण माझ्याकडं आहे. भगवंतांनी काय केलं, अग्नीला प्रेरणा दिली. खाली लाकडं होते ना, ते लाकडं म्हणले महाराज थोडं मोठं व्हा. म्हणले महाराज चाललंय बरोबर, चालले. हा आज्ञा माझी आहे, मोठे व्हा. आता मोठे व्हा म्हणल्यानंतर भगवंताच्या आज्ञा आहे ना, ते लाकडाचा अग्नी खूप मोठा झाला. मोठा झाला आणि ते दूध उतू गेलं की ना काय केलं, ते त्याला स्तनपान दिलं, उचललं आणि खाली आदळला. बरोबर यांना खूप राग आला. राग आल्या बरोबर
ती मंथन चालू होतं ना, 2-3 रवी होते तिथे. रवी एक रवी मार्गे होते. कणा खणखणा दही सांडलं, दूध सांडलं, लोणी सांडलं, सगळं फोडून टाकलं. कधी दह्या दुधाचा रबडा, कधी दह्या दुधाचा रबडा, दूध ना काय ते लोणी दही सगळं एक करून सोडलं. सोडल्याबरोबर यशोदेला तर जास्त राग आला. म्हणली तिकडून आलं, नको म्हणलं तरी थांब म्हणलं तरी घेतलं तर दूध उतू जातो म्हणले ते एक. मग त्याला खाली सोडलं तर काय केलं तर परत उद्योग जास्त करून ठेवल्याबरोबर आली तिकडनं. कृष्णाला असं धरल्याबरोबर एक इथं नको सांगायला, पण एक श्रीमुखात वाजवल्याबरोबर असं करत रडायला लागलं. असा नाटकी कने करतो सगळं हे होत आणि परत रडतो हे बरं. सगळं यांनी केलं, अग्निराव धारणा येत केली, सगळं केली, पण मारल्याबरोबर आई मज मारू नको हो, आई मज मारू नको, आई मज मारू नको. बलराम दादा सापडाच गेला, बलराम दादा साच करीतो, पक्षपाती करीतो. आई मज मारू नको हो, आई मज मारू नको हो, आई मज मारू नको. हे आई मारू नको मला, तुझ्या काय पाय पडायचे म्हणजे एवढं सगळं वाटोळ केलं, दही दूध लोणी सगळं आता वायाला गेलं ना सगळं हे. अगं नको ग, आता काय करा. आता रडतोय बर का, हा रडतोय, पण कवी कसं वर्णन करतात बघा त्याचा. रडताना सुद्धा कृष्ण कसा दिसतो. आपण साबण लावा, रिक्सोना लावा, हमाम लावा, कधी चेहरा काय काही नाही. चेहरा चांगला रोग झाला काय फ्रेश राहणार काय चाललंय काही नाही. आता खात्या प्याच्या घरचं जरा थोडं चांगलं बरं महाराज बरं काय दुखतंय का तुझं तर दवाखान्यात देतो तुला. फ्रेश चेहरा पाहिजे हो. नाही महाराज कसं काय चाललंय, बरंच चाललंय, सगळ्याबरोबर चाललंय. आता जनावरांवर आहे तू काही वेगळं व्हायला माणसासारखंच होणार आहे तुझं सुद्धा. तसं कसे दिसत होते रडताना सुद्धा काही वर्णन करताय. आहा काही गोष्ट बघी आपण काय म्हणतो आहा बसे भगवंती दिसत होते. आहा लोचनी पूरवा हे जळाचा, आहा लोचनी पूरवा हे जळाचा, मुखी माखला रंग तो काजळाचा. पूर्वी बाळाला हात्यामध्ये ते काळे मणे घालीत होते, पायामध्ये दृष्ट म्हणत होते, त्या पायामध्ये ते बगड्या हे घालीत होते आणि दोन्ही हाताला वगैरे असं कसं बाळ दिसत होतं ते अगदी त्याला दृष्ट होत होत असते. हे एवढं बंब आता जे बघा ते हॉलमध्ये टाकलेलं असतं ते लेकरू, कपडे बिपडे काही नसते, पाहुणे आले की त्याच्याकडे बघत त्यात काय करतात आणि आई वर्णन करते माझं बाळ आहे ना अगोदर ते 50 ग्रॅमचं झालेलं असतं काचेच्या पेटीत ना, खायला नाही प्यायला नाही काही नाही. आणि एका महाराजांनी वर्णन केलं त्या बाळाचं. या मी म्हणलं महाराज तुम्हाला कसं काय आठवलं म्हणजे महाराज बघा तसंच आहे का नाही बघा. माझे बंड्याचे हात जशी बंड्याचे हात माझ्या बंड्याचे हात माझ्या बंड्याचे हात, माझ्या बंड्याचे मांड्या जशा खडूच्या कांड्या, माझ्या थोडी चोप होते चोप द्यायला. माझ्या बंड्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या. अरे 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 हे वर्णन करायचं आहे का आपल्या लेकराचं. आणि परत म्हणते बघा वाघाचं पिल्लू हे आणि त्या वाघाचं कसं असेल बघ. तुझ्या ह्या वाघात आहे
त्याचं कसं असेल? अरे 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 असतू धष्टपुष्ट पाहिजे हो, त्याच्याकरता दूध पिलं पाहिजे. घ्या दूध. तुम्ही लोकांना विचार थोडं गोड काय मग गोमूत्र घेतो का थोडं? काय म्हशीचं खातो ते पण नाही का? अरे खात जावं रे. सगळं नाही एकूण नाही खाल्लं ना मग नंतर परेशान होत असते त्याच्यामध्ये. म्हणून पूर्वीला लोकांना रोगराई होत नव्हती आणि चांगलंच खात होते सगळं सार घरचंच खायचं. कसं माखला तो काजळाचा. पूर्वी डोळ्याला काजळ लावायचे हे मला सांगायचं. आता डॉक्टर काजळच लावू देत नाही. म्हणजे पोरं नको तिकडे बघायचं मग काजळ नाही लावले की. पूर्वी काजळ होतं म्हणून असं असं कमी दिसत होतं ना. ते काय नाही लावून दिले की ते लहानपणापासून कुठे पाहत ते. त्यांना डोळे चांगले होतात. जाई काजळाचं काहीतरी ते होतं डबी असायची छोटी आणि ते बरोबर आई आंघोळ झाली त्याला काजळ वगैरे तेल लावायचं सगळं होतं हो. हे का पण आता ते सगळं डॉक्टर सांगायले अमकं करू नका तमकं करू नका. डिलिव्हरी असते 9 महिन्याची हे 10 महिने त्याला बेड रेस्ट सांगते. डिलिव्हरी 9 महिन्याची. अरे चलन वजन पाहिजे असतो तसं काजळ वगैरे लावलेलं. आता काय झालं कृष्णानं हात आहे हात हे ते काजळ लावलेलं लोचन म्हणजे डोळ्याला असं करू लागला. ते काजळ काय करायचं रडल्यामुळे ते खाली आलं पाणी. आता ते खाली असं खाली आलं ना. आता ते कृष्णाचा कलर कसा होता ते ओळखायलाही नाही ना. म्हणजे रडायला आहे का काय करायला हे खराच आहे ना. मुखाऊ परी नाचती आड पाणी. मुख म्हणजे हाताला पण पाणी म्हणजे हाताला करू लागला चेहरा आणि असे ते दवा देखिला चक्र पाणी. त्यावेळी भगवंतांनी त्याला पाहिलं की असा कृष्ण आहे आणि मारू नको असं म्हणत असताना आता कृष्णा मारलं त्याला. पण त्या अशा अवस्थेमध्ये सुद्धा बरं का एवढं काजळ दिसलेलं आहे सगळं असं सगळं आलेलं आहे. पण काही लेकरं दिसायला असे असतात की त्याचं वर्णनच करता येत नाही काही. अधुरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रकीलम मधुरम मधुराधिपते रकीलम मधुरम वचनम मधुरम चरितम मधुरम वचनम मधुरम चरितम मधुरम वचनम मधुरम बलितम मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुरम मधुराधिपते रकितं मधुरं मदिराधिपते रकितं मधुरम्. गोपा मधुरा गावो मधुरा यशिर्मधुरं सृष्टिर्मधुरं गलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते रकितं मधुरं मधुराधिपते रकितं मधुरं. गोपी मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं गलितं मधुरं दृष्टिं मधुरं सृष्टिं मधुरं मधुराधिपते रकिलं मधुरं रकिलाधिपते रकिलं मधुरं रकिलाधिपते रकिलं मधुरम्. आणि ते रूप पाहिलं. भगवंताचं बोलणं चांगलं आहे, भगवंताचं चालणं चांगलं आहे,
भगवंताचं नटणं चांगलं आहे, सर्वस्व काही भगवंताचं कसं आहे, चांगलं आहे. आणि असं सगळं चांगलं असताना त्रास द्यायला ना दोन्ही हाताने काय केलं, त्याला घेतलं आणि बांधलं. बांधल्या बरोबर हा म्हणजे तू खूप फड्या करायला लागलास ना. एक दावं घेतलं आणि दाव्याला त्यानं बांधून टाकलं. कशाला बांधलं? उखळ आला. पूर्वी उखळ, मुसळ, आता याला कोणालाच माहिती नाही उखळाचा प्रकार काय आहे, मुसळाचा प्रकार काय आहे, ते काहीच माहिती नाही त्यांना. आता मला पुढच्या वेळेला पासून काय करा, मुखळ उसळ सगळं घेऊनच फिरावं लागेल. म्हणजे काय लोकांना कळलं तरी मुखळ उसळ म्हणजे काय, मुखळ ह्याचे म्हणजे काय, हे सगळं त्याची सेवा काही करणार नाही. आणि दोरी घेतली, आपण जनावर वगैरे बांधतोच ना ती दोरी, तर ती दोरी घेतली आणि त्याला बांधायला निघाली. कोणाला बांधायला निघाली? कृष्णाला. अहो कृष्णाला बांधता येईल का? भगवंताला बांधता येईल का? पण रागात आल्यावर माणूस काय करत ते सांगता येत नाही हो. रागात आला, थांब तुला आता कधी कृष्णा खूप खोडे झाले तुझ्या आता, आणि दोन्ही हाताने धरला, दोरी घेतली आणि बांधायला गेली. एक दोरीनं बांधलं, दुसरी दोरी आणली, नाही हो. त्यानं सांगितलं तुमचे दोन जे तुमचे आग्रहाचे थण आहेत ना, जोपर्यंत तुम्ही सोडत नाहीत ना तोपर्यंत भगवंत बांधल्या जात नाही. तसं मग भगवंताने काय केलं, मोठेपण टाकून ते, भगवंताने आपला मोठेपणा काहीच ऐकता कमी केला. मोठेपण हा टाकून घे उकळासी नंत बांधोनी. आई पुढं काय चालणार आहे हो. ही किती दोरे आणायला लागली आणि कमीच पडायला लागले. ममता ही जोपर्यंत तुम्ही दूर साडत नाही तोपर्यंत बांधल्या जात नाही. आपल्या मनाची म्हणजे काय ममता आहे ना, ही दोन बोट कमीच पडते. ती भगवंता गुरुकडे जाताना सुद्धा ती सोडायला पाहिजे, तिचा त्याग करायला पाहिजे. अहंता आणि ममता ह्या दोन गोष्टी आपल्याला पुढे जाऊ देत नाहीये. म्हणून भगवंत म्हणले आता हिला लवकर काही बांधल्या जाणार नाही आहे. म्हणून काय केलं, भगवंतानीच एक युक्ती केली. मोठेपण टाकून घे उकळासी अनंत बांधोनी. मात्र कर आरक्त झाला. काय झालं? मात्र कर आरक्त झाला. दामा समवेत दाम बांधोनी. डाव्या सहित हा दाम बांधला गेला. भगवंताची लीला असं सरळ काही होतच ना हो. मग भगवंताने ठरवलं ना काय होणार. मग भगवंताने काय केलं, ते दोर कमी जे पडत होतं त्याला वाढवलं आणि स्वतःला बांधून घेतलं. घेतल्याबरोबर आता उकळाला बांधल्यानंतर नको ग बांधू असं म्हणल्यानंतर ती काय ऐकते का? ते तरी बांधलं. तिथं पेंड्या होता, कृष्णाला यशोदेनं बांधलं. सगळ्या गावात खबर झाली कृष्णाला यशोदेनं बांधलं. आता सारखं चॅटिंग नव्हती ती. आता सगळं इथं सरी चालू आहे, ते लवकर या, कृष्णाला बांधलेलं आहे, लवकर या, कृष्णाला बांधलंय. पण पेंड्या अतिशय भगवंताचा मित्र होता. काय झालं, पेंड्या धावला तातडीनं पेंड्या धावला. काय म्हणतो यशोदेशे, पेंड्या धावला तातडी म्हणे सोड सोड माझा हरी. पेंड्या कृष्णा थांबा, मी सोडतो. कृष्णा हे थांब, 2 मिनिट थांब, परत यशोदे जातो. पेंड्या यशोदे सोड, किती तुझं दूध गेलंय, किती तुझं दही गेलंय, मी देतो बोलून. तुझं दूध दे मी देतो, पण त्याला सोड बर का. परत कृष्णाकडे तू, कृष्णा थोडं थांब बरं का, आम्ही सोडायला होतो. असं पडतो पेंड्या. मी फोडोयला नेरा नको मारू शारंग जरा.
पेंड्या एखाद्याला म्हणतोय. आता एखाद्या समोर बांधून त्यानं फोडलंय सगळं, देवी दादाचा नबडा केलाय, पण पेंड्या काय म्हणतो बघा, किती प्रेम आहे, किती आपुलकी आहे. पेंड्या काय म्हणतो, मी फोडेला डेरा. हे दही दुधाचे सगळे डेरे आहेत ना, हे मी फोडले, कृष्णाला फोडले नाही. यशोदे लवकर कृष्णाला सोड, यशोदे लवकर कृष्णाला सोड. अरे म्हणली, माझे देखत त्यानं सगळे डेरे सगळे फोडले, आणि तू म्हणतोस मी फोडले. नको मारू शारंग धरा. यशोदे कृष्णाला मारू नकोस ग. किती गेले तुझे लोणी, आता देतो मी तुला आणूनी. तुझे जेवढं काही दूध दही गेलं असेल ते काय करतो मी तुला आता आणून देतो, पण त्याला तू सोड. नामा म्हणे भक्ता पायी, वेगळी झाली विठाबाई. आणि ही जी पेंड्या सगळ्यांना सुटायला लागला, सांग सुटलाय, सांग सुटलाय, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही इतक्यामध्ये. आणि पेंड्याने सगळ्या सांगायला सुरुवात केली ना. काय सांगतोय, गड्यानो आपल्या कृष्णाला यशोदा बांधी उखळाला. गड्यानो आपल्या कृष्णाला यशोदा बांधी उखळाला. गड्यानो आपल्या कृष्णाला यशोदा बांधी उखळाला. गड्यानो आपल्या दावे घेऊन या हाती. हातामध्ये काय घेतलंय, दावे घेऊन या हाती, बळकट कृष्णाला कसती. दावे घेऊन या हाती, बळकट कृष्णाला कसती. पदोपती गोपिका चळती. पदोपतीच्या गोपिका यायला लागल्या, त्याला मारा करा बांधायला लागल्या. पदोपदी गोपिका येती, तयाला पाहुनिया हसती. त्याला बांधल्यातून त्या गोपिका हसायला लागल्यात. यशोदा कृष्णाला बांधले, गोपिका तिथं आल्या आणि काय करतात, हसायला लागल्यात. दयामुळे नयेची कोणाला. कोणाला दया येईन हो, त्याला एवढं बांधलंय, त्याला आपल्याला घाललंय. दयामुळे नयेची कोणाला, यशोदा बांधी कृष्णाला. दयानो बोल्या कृष्णाला. गड्यानो आपल्या कृष्णाला यशोदा बांधी उखळाला. गड्यानो आपल्या कृष्णाला यशोदा बांधी उखळाला. यशोदा बांधी उखळाला. यशोदा बांधी उखळाला. केवळ दह्या दुधासाठी. कशा करता बांधी ही कवी म्हणतो, केवळ दह्या दुधासाठी लागली कृष्णाच्या पाठी. बघा, दह्या दुधासाठी माग लागली रे, दुसरं काही नाही. तिचं ते दही दूध वाटोळं झालंय आणि ते गेलं म्हणून तिच्या पाठी माग लागली आणि आपल्या कृष्णाला बांधलेले रे बाबा, सोडवा. केवळ दह्या दुधासाठी लागली कृष्णाच्या पाठी. कशाला आला हिच्या पोटी. लेकराला बांधलेलं कशाला हिच्या पोटी आला. लागली कृष्णा, केवळ दह्या दुधासाठी लागली कृष्णाच्या पाठी. कशाला आला तिच्या पोटी, कळेना आम्हा जग जेती. दयामुळे नयेच कोणाला, दयामुळे नयेचे कोणाला. यशोदा बांधी उखळाला. गड्यानो आपल्या कृष्णाला. गड्यानो आपल्या कृष्णाला. यशोदा बांधी उखळाला. गड्यानो आपल्या कृष्णाला. गड्यानो बांधी उखळाला. गड्यानो बांधी उखळाला. गड्यानो बांधी उखळाला.
हिच्या करता बांधल्या म्हणले. हिचं दूध उतू गेलं, हिचं दही उतू गेलं, हिच्यामुळं काय व्हायला लागले म्हणले ते बांधलंय नाही तर काही गरजच नाही ना म्हणजे बांधायची एवढ्यामध्ये. म्हणजे कसं काय नाही अहो म्हणले ते दूध तर खूप काय करायची गरज आहे ते. पण आता काय करावं, बांधल्या बरोबर तिथं बांधलं. कृष्ण कोणाच्याही घरी जात नाही बघ, लक्षात राहू द्या. भगवंत कोणाच्याही घरी जायला मोकळा नाही आहे, बोलवल्याने येत नाही ना हो. कवी म्हणतात संपूर्ण भाग्योदय होय जीचा, तिचा संपूर्ण भाग्योदय झालेला आहे. तिचा संपूर्ण भाग्य तिथं भगवंत येतो. त्याचा भगवंत काय, कुणा हे दे कुणा ते दे न देशी सर्व कोणाला, प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला. कोणाला एक देईल, कोणाला दोन देईल, कोणाला ते देईल, पण भगवंत घरी कोणाच्या जाणार नाही आहे. पण ज्या घरामध्ये सात्विकता आहे, आपुलकी आहे, येणाऱ्या जाणाऱ्याबद्दल प्रेम आहे, तिथंच भगवंत जातो, दुसरं जात नाहीये. कारण काय ते पाहतो ना, तुमची आपल्या घरातल्या माणसाबद्दल किती प्रेम आहे. कसं आपल्या घरामध्ये तुमचं किती प्रेम आहे हे भगवंत पाहतो. कसं पाहतो तुम्हाला सांगतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्ण संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. फिरत 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 स्वामी महाराज, स्वामी समर्थ, रामदास स्वामी कधी त्यांना आपल्याकरता काही केलंच नाही. आणि दासबोध ग्रंथ लिहिला किंवा सगळ्यात सोपा लिहिलेले श्लोक मनाचे श्लोक. त्यांना 700 श्लोक लिहिला का नाही, शेजाऱ्यावर लिहिला काय, मनाला बोध केलाय त्यांनी. मना सज्जना, हे सज्जन आहे का दुर्जन आहे कुणी पाहायचं, मनाला विचारायचं आपल्या. मना सज्जना भक्तिपंथेशी जावे. भक्तिपंथानं जायचंय का नको त्या पायन जायचंय, शेजारी बाजारी म्हणून जमत नाही. आपल्या मनावर ताबा पाहिजे आणि आपण मनाला विचारायचं. लोकांना विचारून काही खरं नाहीये. ते कधी खरी सांगितलं की त्यांना आजपर्यंत कधी नाही. तसं रामदास स्वामी फिरत 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 एका गावी गेले. गावी गेल्यानंतर श्रीमंत सावकार आजारी पडले. काय झालं, आजारी पडले. आता दुखणं कोणाला येईल काही सांगता येतं का. कुठली एखादा व्यक्ती आजारी पडला, पण सावकारच आजारी पडले. आता काय करावं, गडी बाडी सगळं पहिलं का मामला असा होता की इकडे शेतामध्ये 4-5 गडी, दुकानामध्ये 4-5 गडी, असं सगळं असायचं ना पूर्वीचं बांधवाला. सावकार आजारी पडले, काय करावं. मग कुणी म्हणलं इकडे न्या, कुणी म्हणलं इकडल्या मोठ्या दवाखान्यात न्या, कुणी म्हणलं त्याच्यापेक्षा मोठ्या दवाखान्यात न्या. पैसा असल्यावर माणूस कुठेही नेतं ना हो, त्याला काही गरज नाही. मग सर्वात मोठ्या दवाखान्यामध्ये नेलं. ते म्हणले बाबा जास्त दिवस काही राहू शकणार नाही आहेत. पोरांनी बायकांनी सगळ्यांनी सांगितलं मोठ्यात मोठे इंजेक्शन द्या. ते म्हणले म्हशीला जरी इंजेक्शन दिलं ते जरी यांना दिलं तरी फरक पडणार नाही. मोठं म्हणजे काय, मोठे इंजेक्शन कोणतं देणार आहे. अहो म्हणजे मोठं इंजेक्शन द्या, लहान इंजेक्शन द्या, काही गरज नाही. यांना आता काही गरज नाही द्यायची. सर्वांनी विनंती केली. अहो नाही म्हणले, एखाद नाही म्हणले जास्त दिवस राहू शकणार नाहीत. काय करावं काय नाही. आणि अचानक रामदास स्वामी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं प्रवेशन चाललेलं होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय
जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय रघुवीर समर्थ. आणि नित्यप्रमाणे त्यांनी श्लोक म्हणला आपला. प्रत्येक ठिकाणी जाताना ते श्लोक म्हणत असायचे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधोनी पाये. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिके भोगने प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. असा श्लोक ऐकला आणि सावकारांच्या गृहिणी बाहेर आल्या. महाराज म्हणले माधुकरी दिली. म्हणजे अशा करता असं आहे. म्हणले मंदिरात यायचं. प्रवचन कुठं असतं? मंदिरात. ठीक आहे म्हणले. ही बाई सात्विक होती. प्रवचन कीर्तन वगैरे जात होती. जात असताना नित्यप्रमाणात ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची करणार कोण करी, देवाची द्वारी उभा क्षणवरी, हेणे मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुख चालू हरिमुखे चालू असायचं काही ना काहीतरी. भगवद्गीतेचा ऊर्ध्वमूलमध्ये शाख मजपतम प्रावरभयम, काही ना काहीतरी ती बिचारी चांगली. भगवंत पण काय करतो माहिती का? कोठे काही कोठे काही, एक आहे आणि एक नाही. कुठं मिस्टर असतेच तर कुठं मिसेस असते. काय दोन्ही दिली तर त्याला काळजी नाही. दोघांचं दानधर्म करायला लागले, घराचं कसं होईल? दोघांपैकी कुणीतरी करतो तो तसा नियम. तर असा ही माऊली अतिशय सात्विक. प्रवचन वगैरे ऐकायला जायचे. आता महाराजांवर श्रद्धा होती. महाराज आणि आमच्या मालकाचं ना खूप आजारी दुखतंय. म्हणजे ठीक आहे त्यांना घेऊन या, सावकारांना घेऊन या. म्हणजे ठीक आहे. आले घरी. अहो किती भाग्य आहे, महाराजांनी बोलवलंय. हे नास्तिक. कधी देव नाही, धर्म नाही, आला नाही, गेला नाही, काही नाही. याच्यात काय कळा त्याच्यात काय कळा, याच्यात काय कळा त्याच्यात कळा. हे नास्तिक. देव नाही, धर्म नाही, याच्यात काय कळा आणि त्याच्यात काय कळा. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एक फकीर होते. फकीर. ये अल्लाह की गलती, ये खुदा की गलती. हे कसं नास्तिक होतं तसं ते काही दिसलं, एक खुदा की गलती. तबला दिसला, एक खुदा की गलती. साऊंड दिसला, एक खुदा की, काही दिसलं की खुदा की गलती. काय करा, माणसं पण कंटाळलेलं हो. काही दिसली की गलतीच म्हणायचं त्याच्यामध्ये. आता शेंगा, भुईमुगाच्या शेंगा ते कुठं असतात? खाली. हे खुदा की गलती. अरे शेंगा खाली येत ना ते गलती. आंबा, ही खुदा की गलती.
चाहता है तर काही झाली की खुदा की गलती, खुदा की गलती. असं जे की दिवशी काय झालं, हे एका झाडाखाली झोपलं. पूर्वी झाडाखाली झोपायचे, आपलं ते पलंग वगैरे असायचे लोखंडी, तेव्हा बाजासारखे असायचे. शेतामध्ये जाऊन झोपलं. पहिलं काशी फळ होतं ना, काशी फळ काय ते कसं मोठं आणि झाड लहान, विहिरीसाठी फळ केवढं, ही खुदा की गलती. आंबा इतना बेडा पेट, इतना ही खुदा की गलती. कशाला गलती 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 म्हणायला लागली. आणि त्या कॉटवर झोपलं. झोपल्याबरोबर ते जांभळाचं झाड होतं. कशाचं झाड होतं? जांभळाचं झाड होतं. आणि असा झोपला होता. झोपल्याबरोबर वरून जे जांभळ जे पडलं ते त्या तोंडाच्या इथं पडलं. आणि बोलले खुदा तो अच्छा आहे. बोले कस क्या? ते काशीफळ जर वरी लावलं असतं आणि ते वरून जर पडलं असतं तर माझं मुख काही राहिलं नसतं. म्हणून भगवंत जे काही करतो ते त्याच्या करताच करतो. म्हणून कर्मांनी त्याला नंतर कळालं हे जर फळ खाली येते त्याच्याकरताच लावलेलं आहे आणि ते मोठं फळ आहे ते वरी बरोबर लावलेले. म्हणून कोणाचाही कोणावर निंदा करू नये. हे चांगलं नाही म्हणू नये, हे वाईट म्हणू नये. याला जास्त येतं. जरी आपल्याला सर्व काही आलं, तुम्ही परवा दिवशी सांगितलं आहे, संध्याकाळी भगवंताच्या ठिकाणी जायचं आणि त्याची क्षमा मागायची. आपण जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुका केलेल्या आहेत, हे भगवंता मला काही कळत नाही, मी चुकलेलो आहे, मला माफ कर. एवढं आपण भगवंताजवळ एवढं आपण काय करतो, दुःख झाली की रडतो, खूप रडतो. भगवंताने मला एवढं दुःख नव्हतं द्यायला पाहिजे, भगवंताने एवढं. पण केव्हा भगवंताजवळ आपण रडतो को? खरंच आपल्याला वाटलं आता कृष्ण खूप चांगला आहे, किती चांगला आहे, उगाच त्याच्या पटकन जाऊन आपली एक वाटतं का? काय गुरुजी, महिना झाला त्याच्याकडे जायला वेळ नाही, पूजा करायला वेळ नाही. खरं मंदिरामध्ये भगवंता आमचे वडील सांगायचे कीर्तनामध्ये घडलेला दृष्टांत. एक मारवाडी ग्रस्त होते, मारवाडी. एवढी श्रद्धा त्या बाईची कृष्णावर, 24 तास कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. त्या बाईची कृष्णावर खूप भक्ती मारवणी असायची. दान धर्म अमको डमको. पोरग पण डॉक्टर, मोठ्या मोठ्या पदावर. आई तुला काय करायचे ते कर, तुझा देव तुला काय करायचे ते कर, इथं बरं कर. कशाला केलं? काय येणार आहे त्यांना देऊन? पिवळे कपडे हिरवे कपडे. अरे देऊ नको, पण काही म्हणू नको. दान धर्म केलेला सांगून उजव्या हाताने जर दान दिलं असेल तर डाव्या हाताला सुद्धा पत्ता आणला पाहिजे. पण आपण नमस्कार, परवाची परवाची पंगत झाली ना, कोणी दिली ती? परवा बालाजीची इकडची दिली ना, अलीकडल्या साईडची नाही रे. कोण मी, कोठी नाही. काय आपल्या हातात द्यायला, काय आपल्या हातात द्यायला? तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. त्याचं त्यालाच द्यायचंय. पण हे कळायला संताकडे जायचं आहे, हे कळायला संताकडे जायचं. तर ते 24 तास कृष्ण 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 बाळकृष्ण घ्यायचा आपला, त्याला पाणी घालायचं, त्याला दूध घालायचं, पंचामृताचा अभिषेक करायचा आणि तल्लीन राहायची. 2-2, 3-3 घंटे भगवंताबरोबर बोलायचं वगैरे चाललं. आणि कर्मधर्म संयमन काय झालं, त्या बाळकृष्णाला तिच्या मनामध्ये ताप आला. एके दिवशी पूजाला बसली, त्या बाळकृष्णाचं अंग हिला गरम दिसलं. किती भक्ती असेल पहा मीराबाईचं की. आणि रडायला लागली. हो रडायला लागली. पोरं धावत आले ना, आईला काय झालं, आईला काय झालं, आईला काय झालं. आता मोठा श्रीमंत माणूस, नाही रडायला लागली. वरी आले तर समोर तर काही नाही, मांजर नाही, कुत्रे नाही, आलेलं नाही, गेलं नाही, माणूस नाही, काही नाही. आई रडायली, काय झालं?
बरं आता तिला उठवता येईल, तिला ध्यानात तिला कोणी उठवत नव्हतं, तिची पूजा वगैरे चालू. हळूच तिचे मालक जवळ गेले. अगं का रडतेस? अहो पहा ना, माझ्या बाळकृष्णाला ताप आलाय हो. किती गरम. सकाळी मी त्याला गेले ना, कपडे आंघोळ घालायला गेले ना, अभिषेक गरम लागला हो. अगं असं नसतं, पूजा कर. बाळकृष्णाला कुठे ताप येत असतो का? बाळकृष्ण नाही हो, ताप आला, तुम्ही पण हात लावून. अगं नाही आलाय. आणि ते तू कोण मोडणार आहे ना. एक जण त्याचा बोलगा म्हणला, आईचं समाधान करता म्हणला डॉक्टरला बोलवा. आता काय करते, ऐकत नाही गेली ना. ताप आला आणि तापच आला म्हणायला लागली. जाऊ दे बोले, काय डॉक्टरचेच पैसे जातील ना, काय होणार आहे तिथं. काय पापाऊ डॉक्टर महाराजला घेऊन आले. त्याला म्हणले, आमच्या आईचा बाळकृष्ण त्याला ताप आली. तुमच्या आईचा बाळकृष्ण त्याला ताप आली. दुसऱ्याला म्हणला, वेळ लागला काय, मला पण लोक मारतील, तुम्हाला मारतील ना. बाळकृष्णाची ताप मोजायची कशी द्या, आणि कसं कोण मोजणार म्हणले ती. दुसऱ्या डॉक्टरने ते आलेलं परत गेलं. अहो म्हणले, तुम्हाला काय करायचे, पैसे देतात ना तुमचे, विजिटचे जे पैसे असतील. अहो म्हणले, असं नसतंच ते. बाळकृष्णाला ताप कशी गेली तुमची आई, आणि तुम्ही म्हणले बघून घ्या, मला नको म्हणले. ते निघून गेला. परत दुसऱ्या डॉक्टरकडे गेले. त्याला अगोदरच तिथं सांगितलं, तसं काही आम्हाला पण काही नाही म्हणले, पण आमच्या आईच्या समाधानाकरता तुम्हाला यावं लागेल. तुमची फी किती असू द्या, काय तुम्हाला पैसे घ्यायचे ते घ्या, आणखीन घ्या, पण आईच्या आमच्या समाधानाकरता तुम्हाला यावं लागेल. अहो म्हणजे मला पण बरोबर वाटत नाही म्हणजे, बाळकृष्णाला कुठे सांगितलं होतं का आपण तुम्हाला पैसे मिळाले, म्हणजे आम्ही अगोदर सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. आले, त्यांची काय तपासायचं वगैरे जे घेतलं. आता तपासायचं जे असतं त्याचा बाळकृष्णाला कुठं लावावं, नाकाला लावावं, हाताला लावावं. बाळकृष्णाची मूर्ती किती आहे, कुठं लावावी. पण त्याला अगोदर सांगितलं होतं की आईच्या समाधानाकरता तुम्हाला ॲक्टिव्हिटी सगळ्या कराव्या लागतील. कोणाकरता? माझ्या आईच्या समाधानाकरता तुम्हाला करावं लागेल. मग त्यानं उगाच ते आपलं घ्यावं, कानात घालावं, बाळकृष्णाच्या हाताला लावावं, परत काढावं, उगाच करावं. आता तर नाटकच करायचं सांगितलं होतं. आणि असं करायला करता 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 त्यानं बरोबर बाळकृष्णाच्या हृदयावर असं लावल्याबरोबर त्याला विचित्र दिसू लागलं. आणि ते काडी असते ती गेली बगलामध्ये ठेवून गेल्या, तर हायेस्ट झालं त्याचं ते तापमानाचं. त्यानं जे तिथं टाकलं, जे पळायला लागला, ते म्हणला कृष्णाला एवढा ताप, सगळे त्याने पार केले म्हणला हे. अहो डॉक्टर साहेब, अहो डॉक्टर साहेब. दुसरा डॉक्टर बघा म्हणला, हे काहीतरी चुटूक बाणामती आहे. अहो बाळकृष्णाला 103 टेम्परेचर, बाळकृष्णाला. अहो माणसाचं म्हणला एखाद्या थोडं कमी जास्त 100 वगैरे 90, याला एवढं. अहो म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना, मला जमणार नाही. ते बघितलं तर म्हणला ते कुठल्या कुठं चाललंय टेम्परेचर. परत दुसरा आणला डॉक्टर, आणि बरोबर तो पण भाविक होता. डॉक्टर जर भाविक असेल ना, तो बरोबर नाड्या ओळखतो त्याला काय पाहिजे काय नाही. तो आणला आणि बरोबर भाविक होता, तो सज्जन होता. तो दुसरा डॉक्टर आलेला, त्यानं बरोबर आई साहेबाला नमस्कार केला. आई साहेब काय झालं? अहो डॉक्टर साहेब दररोज पूजा करते हो मी, पण एवढं काही त्याला ताप वगैरे काही नव्हता. पण आज सकाळी मी त्याला आंघोळीला काढलं ना, खूप टेम्परेचर आहे हो. हो का? अहो का त्याला थोडं काहीतरी झालं असेल, मी तपासतोच त्याला. किती फरक पडतो बघा. ते अगोदरचे डॉक्टर पहा आणि हे पण डॉक्टरच आहेत, पण किती फरक आहे त्याच्यामध्ये. तर हां बघतो हां. आणि ह्या पण डॉक्टरनं ते तपासायचं जे काढलं आणि ते पण त्यांनी पाहिलं. टेम्परेचर तर दिसायला लागलं यांना पण. आई साहेब ते म्हणतात ते बरोबर आहे, ताप आलाय. तिला आनंद वाटला.
अहो ताप आलाय म्हणजे ती गोष्ट खरं, पण आता गोळ्या कोण देणार त्यांना? नाही मी देते म्हणजे गोळ्या त्यांना. अहो तुम्ही म्हणलात म्हणून आम्ही ते टेम्परेचर एक ठीक आहे ते दाखवलं होतं, टेम्परेचर आलेलं, पण आता गोळ्या कोण देणार त्यांना खायला? ठीक आहे म्हणजे मी उद्या देतो. टेम्परेचर खूप आलेलं होतं, डॉक्टरनं पण मान्य केलं आणि डॉक्टर साहेब गेले गोळ्या देते म्हणून. परत संध्याकाळी ती बाळकृष्णाजवळ गेली. कृष्णा, डॉक्टर साहेब खोटं बोलते रे दोघं, माझं त्यांनी चेष्टा केली का? खरंच तुला ताप आली का रे? आणि संध्याकाळी जर पाहायला गेलं तर शांत झालेलं, सगळं शरीर शांत झालं. आणि त्यांच्या मग मालकाला कळालं की बाबा श्रद्धावान लभते फलम. ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा असेल त्या ठिकाणी भगवंताला सुद्धा ताप येऊ शकतो, येतो. तसं मग त्यांनी सांगितलं, भगवंताची क्षमा मागितली, माझं जर काही चुकलं असेल, माझं जर काही झालं असेल तर आम्हाला तुम्ही माफ करा कृष्ण भगवान. आणि त्यावेळेस तो ताप नाहीसा झाला. तसं हे जे महाराज कॉटवर झोपलेले होते, इसकी गलती, ही खुदा की गलती. तिथं आलो होतो मी. महाराज हरिपादावर परत येणार, ही खुदा की गलती. माणूस दिसला की गलती. तसं हे एके दिवशी झाडाखाली झोपले त्या कॉटवर, आणि झोपल्या झोपल्या वरून असं ते जांभळ पडलं. खुदा बहुत अच्छा है बोले, ये काशी पल था ऊपर और मेरे आंख पर गिरता था वो, मेरा आज काम होता था बोले सब. त्याच्यामुळे कोणाची गलती मावळत नाही, काही करून असं असतं ना. आता भगवंत मोठे व्हायला लागलेले आहेत, बरेच मोठे झालेले आहेत. आणि हा जो कृष्ण आहे ना, याला बांधला. आई बाहेर गेलेली आहे तिकडं, यानं काय केलं, ते उखळाला बांधलेलंय. ते गाडी 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 उखळ. भगवंताला उपटलं ते. भगवंताला काय सोपं आहे हो, ते बांधलेलं उखळ मुसळ सगळं भगवंतानं उपटलं आणि अंगणाकडे निघू लागले. पेंद्या म्हणाला, हे कृष्णा, अरे उताराचा रस्ता आहे, पायावर येईल ना. भगवंत म्हणाले, पेंद्या तुझा अगोदरच एक पाय गेलेला आहे, दुसरा पेंद्या तो करू नको, बाजूला हो. अरे कृष्णा तू बाजूला हो, तुझं काम नाहीये, हे माझं काम आहे. अरे ते उताराचा रस्ता आहे, तुझ्या पायाला लागल. हे आहे की देतोय गाडी 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 गाडी. आणि 2 वृक्ष होते तिथे, 2 वृक्ष अशोकाचे, आणि यांची ती गाडी गाडी चालली. आता 2 झाड होते, 2 मध्ये कुठे जाती, यांची गाडी 2 मध्ये वृक्षाच्या मध्ये जाईन, तिथं अडकली. अडकल्याबरोबर भगवंत म्हणाले, तुम्ही असे जात नाहीत का? भगवंतानं काय केलं, थोडं एक चेतना केली आणि जोरामध्ये वाटल्याबरोबर दोन्ही जे झोड होते, गोपाल कृष्ण भगवान की जय, दोन्ही वृक्ष काय केले, उडबुडून पडले. आणि ते कोण होते, यक्षराज कुबेराची 2 मुलं होती, मणिग्रीव आणि नलकुबेर. 2 वृक्ष होते, ती मणिग्रीव आणि नलकुबेर होते. कृष्ण म्हणला, कशाला वाटेल जातात, कशाला पाप कर्म करतात, तुमच्या करता मला एवढा कुठं करावा लागला ना म्हणले. तुम्ही जर काही केलं नसतं तर मला आता घ्यायची वेळ असती का? तुमच्या करता गाडी गाडी गाडी. पाप केलं म्हणले, तिने शाप दिला, जा म्हणले खाली. हा वृक्ष होता ना म्हणले तुम्ही, वृक्ष म्हणजे तुम्ही आम्हाला मोक्ष कावा, ज्यावेळेस कृष्ण जन्म होईल आणि त्यावेळेस तुम्हाला मोक्ष आहे. म्हणून ह्या दोघांना त्यांनी भगवंताला नमस्कार केला. भगवंत म्हणले, याच्या पुढे अशा काही खोड्या करू नका. असं केलं म्हणजे मला परत जन्म घ्यावा लागतो म्हणजे तुमच्या करता. आणि असं करत असताना मग आता काय करावं, कालिया मर्दानाचा असा पण प्रसंग येतोय. पूर्वी कालिया नावाचा नाग, भयंकर असा नाग होता कालिया. आणि नाग जो होता
तो त्या ह्याच्यामध्ये राहत होता, डबामध्ये एका. समुद्रातून आला होता. समुद्रातून आल्याबरोबर कुठं राहावं, त्याला गरुड त्रास द्यायचा. कालियाला गरुड त्रास द्यायचा. आणि गरुड त्रास देत असताना मग त्यानं कुठून लपून बसावं. या डोहामध्ये आला, इकडच्या कालिंदीच्या डोहामध्ये आला आणि तिथं राहू लागला. राहत असताना ते सगळं पाणी विषारी झालं. मग जनावरं पाणी प्यायला चांगलं पाणी नसायचं ते. मग आता पाणी कुठलं प्यायला आणायचं, काय करायचं. कुणी पाणी प्यायला पण जात नव्हतं ना तिथं. विषारी पाणी असं असताना मग भगवंतानं काय केलं, एक काहीतरी करावं लागणार म्हणले. आता पूर्वी लिंगोरी, चेंडू असा खेळ असायचा. आणि ते चेंडू जे असायचा ते वनस्पतीच्या ह्याच्यापासून बनवायचे, झाडाच्या फांद्याच्या घ्यायच्या, खाली चिकायचं आणि बांधायच्या. तर काय केलं भगवंतानं, ते चेंडू फळी खेळायला गेले. आणि गेल्यानंतर मुद्दाम भगवंतानी आपला ते गोंधळी होता आपला बाबू, काळ्या डवात काळा भुजंग गेले श्रीरंग तयाच्या हो माळा, चेंडू काढून द्या नाही तर डाव बुडाला. ते गोंधळी म्हणायचा आमचा बाळू यायचा. ती आता लक्षात झाला माझ्या ते म्हणून पूर्वीच्या माणसानं असे काय म्हणायचे, काळ्या ढवात काळा भुजंग गेले श्रीरंग तयाच्या हो माळा. हे भगवंता, चेंडू काढून द्या नाही तर डाव बुडाला. चेंडू काढून द्या नाही तर तुमचा डाव बुडाला, असं तो गाणं म्हणायचा. तसं भगवंताने काय केलं इथं आता, तर ते चेंडू फळी खेळायचा कार्यक्रम केला. आणि मुद्दाम जो चेंडू जे होता ते ढवामध्ये मारला. आता ते चेंडू होता पेंद्याचा. हे पेंद्या म्हणला, हे कृष्णा माझा चेंडू मला पाहिजे. कृष्ण म्हणाले, बाबा देतो आणून. पेंद्या म्हणला, नको रे बाबा, ते पाणी चांगलं नाही, जास्ती लोक खाली आणायला आणि तो आम्हाला परत मिळायचा नाही. कृष्ण म्हणला, आता नाही, तू काय म्हणलास मला आणून दे. नाही कृष्णा नको रे, कृष्णा नको रे. मग काय, भगवंत तिथं गेले आणि कळंबावर आणि एक उडीच्या ढवामध्ये मारली. मारल्याबरोबर यशोदे यशोदे कृष्ण बुडाला, यशोदे कृष्ण बुडाला, यशोदे कृष्ण बुडाला. सगळेजण यशोदेकडे गेले. कोणाकडे गेले, यशोदेकडे. हरी बुडाला, कृष्ण बुडाला, कान्हा बुडाला ना. हरी बुडाला, कृष्ण बुडाला, कान्हा बुडाला ना 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 ना. यशोदे तुझा कान्हा कृष्णागरी बुडाला ना. यशोदे तुझा कान्हा यमुना जळी बुडाला ना. कृष्ण बुडाला, हरी बुडाला, कान्हा बुडाला ना. कृष्ण बुडाला, हरी बुडाला, कान्हा बुडाला ना 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 ना. यशोदे तुझा कान्हा यमुना जळी बुडाला ना. यशोदे तुझा कान्हा यमुना जळी बुडाला ना. खेळत होता लंगोरी चेंडू, खेळत होता लंगोरी चेंडू, खेळत होता लंगोरी चेंडू, खेळत होता लंगोरी चेंडू, चेंडू बुडाला ना. खेळत होता लंगोरी चेंडू, चेंडू बुडाला ना 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 ना. यशोदे तुझा कान्हा यमुना जळी बुडाला ना. यशोदे तुझा कान्हा यमुना जळी बुडाला. कृष्ण बुडाला, हरी बुडाला,
होता विटीनी दांडू खेळत